पक्षाचे नेते जे आहे ते सिंधू बॉर्डरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत आहे। मी आपल्या भाषणादरम्यान म्हटलं की मी तिथे जाणार नाही, आधी राज्यातील प्रश्न सुटला पाहिजे। नेमका काय विषय आहे तो? 2006 साली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं। त्याच दरम्यान त्यांनी असा कायदा केला, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ॲक्ट, बाजार समिती आणि इसेन्शियल ॲकोमोडेटी ॲबॉलिशन कायदा म्हणून त्यांनी असा केला। तोच कायदा केंद्र शासनाने जसाच्या तसा स्वीकारलेला आहे। राज्य शासनामध्ये सेना NCP आणि काँग्रेस यांनी हा जर रद्द केला तर केंद्राला ॲग्रिकल्चर कृषी हा विषय राज्याचा असल्यामुळे त्यांना तो लागू करता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने तो रद्द करावा याच भूमिकेमध्ये आम्ही आहोत आणि त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत। माझं आव्हान आहे की NCP, काँग्रेस आणि शिवसेनेला तुम्ही हा कायदा रद्द का करू शकत नाही हे पहिल्यांदा सांगा। का BJP असं म्हणते की महाराष्ट्राचा कायदा आम्ही जसाचा तसा उचलला आणि तो देशभर लागू केलेला आहे। महाराष्ट्राचा कायदा रद्द झाला तर ॲग्रिकल्चर हा स्टेट सब्जेक्ट असल्यामुळे केंद्राला तसा कायदा करता येत नाही, म्हणून तो तिथे गळून पडतो। काँग्रेस, NCP आणि शिवसेना हा रद्द करत का नाही याचा खुलासा ह्या तिन्ही पक्षांनी केला पाहिजे। दुटप्पी भूमिका आहे असं तुम्हाला म्हणायचं? सरळ म्हणजे जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत दुटप्पी भूमिका असंच आम्ही त्या ठिकाणी मानत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रश्न आहे। विजय कोळसे पाटलांनी ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्या आम्ही भक्कमपणे पाठीशी आहोत अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। भाजप या सगळ्या भूमिकेच्या संदर्भामध्ये अग्रेसिव्ह आहे। कसं बघता याच्याकडे आणि काय निर्णय होणं गरजेचं आहे? ते त्यांचं जे भाषण आहे ते माझ्यासमोर काही आलेलं नाही आणि ते मी काही त्या एल्गार परिषदेला फार महत्त्वही मी काही देत नाही आहे त्याच्यामध्ये। या शासनाने का रिॲक्ट झाली ह्याची मी म्हणजे आज भाषण बघितल्याशिवाय मला काही रिॲक्शन त्या ठिकाणी देता येणार नाही। आमची अगोदरपासूनच भूमिका होती की अगोदरचा जो एल्गार परिषद जी होती त्या एल्गार परिषदेचा हेतूच हा होता की सेना आणि BJPचं गव्हर्नमेंट असताना मराठा समाज एका बाजूला, OBC एका बाजूला असं भांडण, मराठा समाज SC ST एका बाजूला असं जे काही वादंग माजलं होतं ते वादंग शमवण्याचं, मिटवण्याचं आणि एकोपा आणण्याचं काम जो होता ते पहिल्या एल्गार परिषदेचं होतं। ते झाल्यानंतर त्याच ठिकाणी मीच अध्यक्ष होतो आणि ती परिषद तिथेच बरखास्त झालं असं जाहीर करण्यात आलं आणि तीही लॉर्डशिप PB सावंत हे अध्यक्ष होते, त्यांनीच ती भूमिका मला सांगितली होती, त्याप्रमाणे ती झाली। त्याच्यामुळे असा उरलेल्या एल्गार परिषदेचा आमचा काही संबंध नाही। शेतकरी आंदोलनाच्या केले जात नाहीये असं दिसतंय। आता असं मी काही म्हणणार नाही। शासनाने स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा। लोकांना जेवढी माहिती पाहिजे होती तेवढी मी दिली। मराठा आरक्षण आणि त्यानंतर आता OBC पण मोर्चे जे आहेत ते सुरू झालेत प्रत्येक जिल्ह्यावाईज। जे पहिल्या एल्गार परिषदेने मिटवलं ते पुन्हा उभं राहताना आम्हाला दिसतंय। आता OBCंना एक मनात भीती अशी आहे की ज्या पद्धतीने आता मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू आहे त्या धर्तीवर सुरू आहे, सरकार कुठली बाजू मांडायला तयार नाही। त्याच्यात तुम्ही असं म्हटलं की सुनावणी पुढे ढकललं जाईल, जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार जर गेलं नाही तर वेगळं काहीतरी घडू शकतं। बॅकवर्ड क्लास कमिशन जे आहे हे सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयातून जन्माला आलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने ते बॅकवर्ड क्लास कमिशन केलं ह्याचं कारण की त्यांना प्रत्येक वेळेस रिझर्वेशन प्रो आणि अगेन्स्ट जाण्याची गरज नव्हती, कारण का त्याच्यातून सुप्रीम कोर्टाची बदनामी होत होती। तेव्हा हा इश्यू कोणीतरी एक्झामिन करावा म्हणून त्यांनी असं बॅकवर्ड क्लास कमिशन स्थापन
केंद्रावरती आणि राज्यावरती करण्यात यावं असे त्यांनी आदेश दिले होते. राज्यांनी आणि केंद्राने ते मान्य केलं. दुर्दैवाने महाराष्ट्रामधलं असणारं जे काही बॅकवर्ड क्लास म्हणजे जी कमिशन स्थापन करण्यात आली त्या कमिशनची माहिती केंद्र शासनाच्या कमिशनला देण्यात आलेली नाही आणि त्यांना कळवलेलंही नाही आहे किंवा त्यांचं असणारं परमिशन म्हणा, त्यांनी एक्झामिन केलेलं आहे असं रिपोर्ट म्हणा, असं कुठलंही काहीही केलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने जी इन्स्ट्रुमेंट तयार केलेली आहे त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्ट जाऊ शकत नाही आणि म्हणून वारंवार पोस्टपोन करून सुप्रीम कोर्टच शासनाला सांगतं की आम्ही जे असणारं बॅकवर्ड क्लास कमिशन स्थापन केलेलं आहे त्याची पुष्टी तुम्ही आम्हाला इथं असणारा जोडा, म्हणजे हिअरिंग करायला ते मोकळे होतात. आता सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेली सिस्टम राज्य शासन जर मान्य करणार नसेल तर सुप्रीम कोर्ट आपल्या स्वतःच्या निर्णयाला अमान्य करणार का, हा प्रश्न तिथे उपस्थित राहतो. अच्छा, म्हणजे मेळावे घेत आहे, आक्रमक असा पवित्र घेताना दिसतात. ते नाही, आम्ही एल्गार परिषदेच्या वेळेसच भूमिका घेतली होती की ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे, मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे. ते मिक्स करण्याच्या गरजेमध्ये नाही. अजूनही वेळ गेलेली नाही महाराष्ट्र शासनाकडे की हे दोन्ही ताटं वेगळी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून. त्यांना फक्त असताना मी जसं म्हणालो की जे बॅकवर्ड क्लास कमिशन सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमधनं आलेलं आहे त्याला फक्त गायकवाडांचा अहवाल असेल, जस्टिस गायकवाडांचा अहवाल असेल किंवा माजी मुख्यमंत्री राणेसाहेबांचा अहवाल असेल, तो रिफर करून त्यांनी असणारं त्याच्यावरती रेकमेंडेशन घेऊन असणारं जर सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर हिअरिंग व्हायला होतो आणि सुप्रीम कोर्टाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाला तुम्ही डावलले असं होत नाही. आज सुप्रीम कोर्टच स्वतःच्या क्लॅशमध्ये अडकलेलं आहे की आपण केलेल्या सिस्टम हे जर राज्य शासन मान्य करणार नसेल तर मग आपण निर्णय काय द्यायचा अशी असणारी परिस्थिती आहे. पंतप्रधानामध्ये काही म्हणजे माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर रेव्हेन्यू कलेक्शन हे 19 लाख कोटीचं आहे आणि खर्च जो दाखवलेला आहे तो 35 लाख कोटीचा खर्च दाखवण्यात आलेला आहे. तूट जी आहे ती 27 लाख कोटीची तूट आहे, म्हणजे 27% तूट आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्ही राज्य कसं चालवणार तर ते राज्य चालवण्यासाठी शासन असं म्हणते की आम्ही आमची मालमत्ता विकणार. आता 17 लाख कोटीची तूट भरण्यासाठी आम्ही उदाहरण दिलं की एअर इंडिया जरी विकलं तर 52,000 कोटी मिळतील. तुम्ही ONGC जरी विकलं तरी 1,16,000 कोटी मिळतील, तरी तूट भरत नाही. तर हे सरकार जे आहे हे एका दारुड्यासारखं आहे. दारुडा जसा झिंकतोय तशी यांची पॉलिसी झिंकते आणि दारुड्याला दारू मिळाली नाही की तो आपलं घरातलं सामान कुंडी घर बेड सगळं विकायला निघालेलं आहे. तशाच पद्धतीने हे असणारं पब्लिक सेक्टर विकायला निघालेले आहेत. 1990 साली एक्सटर्नल पेमेंट ऑफ बॅलन्सवर एक्सटर्नल पेमेंटवरती आपला डिफॉल्ट झाला होता, पण अर्थव्यवस्थेवरती कधीही धाव झाली नव्हती. याचं कारण की पब्लिक सेक्टर फार स्ट्रॉंग होतं. आज तेच स्ट्रॉंग पब्लिक सेक्टर जर प्रायव्हेट सेक्टर होणार असेल तर शासनाकडे ज्याला आपण गॅरंटी म्हणतो असं गॅरंटी देण्यासारखं काय शिल्लक राहणार आहे. जी काही तिजोरी दरवर्षी तिजोरीमधला पैसा येतो हा काय गॅरंटी देऊ शकत नाही, का तो दरवर्षी खर्चाला त्या ठिकाणी लागतो. पब्लिक सेक्टर ही तुमची असणारी गॅरंटी आहे. ही गॅरंटी आज शासन का विकतं आहे याचा खुलासा अजून कुठेही मिळत नाही. पंतप्रधान